नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर कशा आहात सगळ्यात? आय होप तुम्ही सगळ्यात मस्त आणि मजेतच असाल. तर आजचा व्हिडिओ आहे माझ्या नेलवरून. तर तुम्हाला समजलंच असेल की आज माझ्याकडे ज्या काही साड्या कलेक्शन आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला करते सुरुवात. काही लग्नातल्या साड्या आहेत, काही काठपदर आहेत, काही थोड्याशा वर्कच्या आहेत. तर ही आता मी तुम्हाला ह्याच्यातली एक एक करून साडी दाखवते ना. ही माझ्याकडे कांजीवरम साडी आहे. कांजीवरम साडी आहे की जी की पाठीमागं कांजीवरम साडीचा भरपूर ट्रेंड निघाला होता. त्यावेळेस ही साडी मला माझ्या भावाने घेतली होती. तर ही पण साडी खूप छान आहे. आणि आता काय झालं, ह्याचं ब्लाऊज मला येत नाही, त्याच्यामुळं ब्लाऊज काय मी तुम्हाला दाखवत नाही. तर बघा अशी आहे साडी. कारण कुठल्या पण आपल्याला कार्यक्रमाला ह्याला ती पण चांगली वाटते घालायला. संक्रांतीला कुठं जर आपण बाहेर हळदी कुंकाला हे जायचं असेल तर पण छान वाटते साडी आपल्याला घालायला. तर बघा अशी ही एक आहे कांजीवरम साडी, जे की माझ्या भावाने मला दिलेली. ह्याच्यावरचं आहे ब्लाऊज. तर ही असं ब्लाऊज शिवलेलं आहे आणि हे ब्लाऊज मी घरीच शिवलेले. कारण मला पण ब्लाऊज शिवायला येतात आणि ज्यावेळेसपासून मला ब्लाऊज शिकले ना, मी त्यावेळेसपासून काही मी माझे ब्लाऊज बाहेर शिवायला टाकत नाही. जसे मला येतील ना तसे मी माझे ब्लाऊज हलकी भारी साडी असून मी घरी शिवायचा प्रयत्न करते. तर ही एक साडी अशी काठपदरमधून आहे ही साडी. आणि ही साडी ना मी माझ्या जावाची मुलगी होती, जावाची मुलगीच्या लग्नामध्ये घेतलेली. तर नाही म्हणलं तर ह्या साडीला 2015मध्ये घेतलेली असेल ही साडी. भरपूर वर्ष झाले त्या साडीला, पण तेव्हापासून तशीच आहे. कारण अशा साड्या आपण काठपदर साड्या रोज रोज काय आपल्या घालण्यामध्ये येत नाही, तर त्याच्यामुळे आपल्याला घ्यायची भरपूर हौस असते. पण ह्या अशाच घरामध्ये पडून राहतात. आणि थोडीशी जुनी झाली साडी की आपण त्या काय साड्या परत घेत नाहीत. आपण लगेच अशा नवीन नवीन ज्या साड्या निघालेल्या त्या साड्या आपण घेतो, त्याच्यामुळे अशाच राहतात साड्या. तर ही एक पैठणी माझ्याकडं. ह्याच्यावरचं पण ब्लाऊज आहे. तर अशा प्रकारचं ब्लाऊज आहे. हिरवा कलरचे काठ आहेत आणि गुलाबी कलर आहे. आणि अशी मध्ये मोराची डिझाईन आहे. आणि काठ पैठणी एकच आहे अशी. मला पैठणी पण आवडते, छान वाटते घातल्यावर पण. ही पण मस्त वाटते. गुलाबी कलर तर चांगला दिसतो आणि कुणाला पण गुलाबी कलरच्या साड्या आवडतात. ही पण साडी मला माझ्या भावाच्याच लग्नामध्ये घेतलेली मला ही पण साडी. तर ही पण साडी मला भरपूर आवडते. आणि एक पैठणी माझ्याकडे अशी एकच आहे. तर ही बघा ही अशी आहे पैठणी, जी की मला खूप आवडते. आणि ह्याच्यावर अशी मोराचे डिझाईन आहे, त्याच्यामुळे पण मोराची डिझाईन साडीवर असली का जरा वेगळाच लुक येतो आणि घातल्यावर पण आपण चांगली वाटत. आता दुसरी दाखवू. ही पण गुलाबी कलर आहे आणि ह्याच्यावरचा पण ब्लाऊज मीच शिवलाय, पण अजून राहिलं आहे ह्याचं थोडंसं. अशा प्रकारे मी ब्लाऊज शिवलाय थोडासा वेगळ्या प्रकारचा. आणि ह्याची पण पाठीमाग भरपूर अशी ही निघाली होती ह्या अशा डिझाईनच्या. तर त्या प्रकारे मी असं पण ब्लाऊज शिवले. तर ही पण मी घरीच शिवले ब्लाऊज. ही गुलाबी कलरची साडी, ही पण गुलाबी कलर आहे. तर ही साडी ना मी गेल्या वर्षी लक्ष्मीला घेतलेली होती. तर ही घरीच घेतलेली मी साडी. लक्ष्मी असतात माझ्याकडे त्यावेळेस ना, मग पाठीमागच्या वेळेस मी लक्ष्मी आल्या का गौराई आल्या का त्यावेळेस त्यांना साड्या घेत असते आणि त्याच्यानंतर मग त्या साड्या मी वापरते. त्याच्यामुळे ही गेल्या वर्षी घेतली होती. ही पण अशी आणि घातल्यावर पण ह्या गुलाबी कलरचं आणि हिरव्या कलरचं कॉम्बिनेशन एकदम चांगलं वाटतं. तर बघा ही अशी एक आहे साडी. आणि वटपौर्णिमेला संक्रांतीला अशा प्रकारच्या साड्या घातल्यानं खूप छान वाटतं. आणि किती पण हलके किंवा भारी जरी असल्या का साड्या, कलर असे उठून दिसले का साड्या एकदम चांगल्या दिसतात आपल्याला. आणि त्याच्यानंतर ही एक साडी, ही एक आंबा कलर आहे आणि ह्याचं बॉर्डर आकाशी कलरची बॉर्डर आहे आणि जांभळा कलर आहे. तर ही पण छान वाटते साडी. ही साडी ना मी गेल्या वर्षी लक्ष्मीला जोडीच घेतली होती, कारण जोडी साड्यांची लागते. हा कलर पण मला खूप आवडतो. असा कलर माझ्याकडे नव्हता, गेल्या वर्षी मी हा एक कलर घेतला. तर ह्याची बॉर्डर अशी लांब आहे, अशी जास्त अशी लांब आहे. तर लांब बॉर्डरच्या साड्या पण चांगल्या दिसतात. माझ्याकडे अशी नव्हती थोडीशी लांब अशी मोठ्या बॉर्डरची साडी, ती मी एक घेतली होती गेल्या वर्षी. छान वाटते ही पण. हा कलर नव्हता माझ्याकडे म्हणून मी हा कलर घेतला होता गेल्या वर्षी. तर मी अशीच घेतलेली. हा कलर माझ्याकडे नव्हता म्हणून मी घेतला होता. ही पण साडी छान आहे बघा. आणि पाठीमागून अशा पण साड्या निघाल्या होत्या. त्या साड्या अशा मोठ्या
साडीचं ना दोन्हीचं कॉम्बिनेशन एकदम चांगलं वाटतं. घातल्यावर पण एकदम मस्त दिसते आणि अशी आपण सुकून आपण म्हणतो ना तशी बसते पण साडी ती पण चांगली आहे. आणि ही ना मला मी फक्त 800 रुपयाला आणलेली साडी. आणि ही साडी मूळचंदमधून माझ्या घरापासून मूळचंद भरपूर जवळ आहे. दिवाळीमध्ये मी पाठीमागं दिवाळीमध्ये गेले त्यावेळेस मी मूळचंदमधून आणलेली साडी. ही पण छान वाटते. आणि बुट्याची साडी पण मला आवडते म्हणून मी बुट्याची साडी घेतली होती त्याच्याबरोबरची ही एक होती साडी. ही पण छान आहे अशी त्याच्यावर अशी फुलं येतात मी घरीच घेतलेली. आणि ही 2 साड्या मूळचंदमधून आणलेल्या त्याच्यामध्ये बऱ्याच साड्या मूळचंदमधून आणलेल्या आहेत. हा पण कलर छान वाटतंय आणि ह्याचं पण सूट तसंच आहे मऊ आणि चांगलं आहे. ही पण साडी मी फक्त 800 रुपयाची आणि ह्या दोन्ही साडी मी 1600 रुपयाच्या 2 साड्या आणलेल्या आहेत. ही पण साडी घातल्यावर ना एकदम चांगली वाटते अशी मस्त वाटते. ही एक साडी होती. आणि बघा त्याच्यानंतर ही एक आहे अजून हिरवी नाही पोपटी कलरची साडी. ही पण मी अशी त्याच्या पाठीमागं घेतलेली होती. तर ही मी दारावरच घेतलेली साडी आम्ही बायकांनी घेतल्या होत्या दाराला साड्या. ही पण छान वाटते. ही पण ह्याचं काठ आहे ना असं पैठणी साडीची आपल्या जशी काठ असते तशी काठ होते मोराची डिझाईन ह्याच्यावर. ही साडी मला आवडली होती. ह्या पण साडीला भरपूर दिवस झाले आणि त्यावेळेस पण हा कलर माझ्याकडे नव्हता म्हणून मी हा कलर घेतला होता. तर खूप चांगली वाटते ही पण साडी. तुम्हाला उकळून दाखवते मी. अशी वाटते साडी छान वाटते. साडी अशी साडी सिंपलच आहे पण त्याच्यावर म्हणे पण छान वाटते घातल्यावर. मी 2-4 वेळेस घातली असेल. ही घातल्या होत्या मी ह्याच्यात बऱ्याच पण त्यावेळेस ना मी व्हिडिओ माझं चॅनल नव्हतं त्यावेळेस झालं त्यामुळे मी तुम्हाला साड्या दिसलेल्या नाही. तर मी आता इथून पुढं बऱ्याच व्हिडिओमध्ये साड्या मी घातलेल्या दिसते. ही एक कशी आहे छान आहे पण साडी. या कलराचा नव्हता माझ्याकडे हा पण कलर घ्यायचा असतो. ही एक आहे साडी मी एका दिवाळीला 2 वर्ष झाली साडी घेतली होती. 2 वर्ष झालं दिवाळीसाठी घेतली होती मी साडी. ही बॉक्सची साडी म्हणते त्यावेळेस बॉक्सची साडी आहे ती. ह्याच्यावर असे स्टोन आहेत चौकात नसल्यामुळे ह्याच्यावर असे चमकदार भरपूर जास्त त्याच्यामुळे घातली नाही साडी. खूप छान दिसते अंगावर. खूप चांगली दिसते. कॉम्बिनेशन बघितलं ना हिरवा आणि लाल आहे त्याच्यामुळे खूप छान वाटते. आणि ह्याच्या 15 असे गोंडे येतात. आपल्याला अशी साड्याला पत्र पण जास्त कारण वेगळंच लुक येतं चांगल्या पण दिसतात. त्या बघून साड्या दिसतात. ही तशा प्रकारे आहे आणि ही 800 रुपयाची एक दाखवते साडी. ही साडी ना आम्ही पुण्यात आल्याच्या नंतर आहे ना माझ्या मिस्टरांनी घेतली होती मला एकदा संक्रांतीला. आम्ही मऊ सूत आहे ह्याचं आणि पण जाड आहे भरपूर त्याच्यामुळे मी नाही जास्त घातलीच नाही ही साडी. चांगली वाटते साडीत म्हणजे सगळंच मिक्स असल्यासारखं ह्या साडीमध्ये. डिझाईन पण आहे वर्क पण आहे आणि दुसरं पण टिकली वर्कचं पण ह्याचं पण काम केलेलं आहे ह्याच्यावरती. छान वाटते साडी. पदर दाखवते आणि पदर ह्याचा भरपूर जड आहे घातल्यावर लेर असं हे वाटते त्याच्यामुळे मी जास्त काही घालत नाही साडी. छान वाटतं घातल्यावर मस्त वाटते छान वाटते पण साडी. मऊ आहे पहिल्यांदा आम्ही पुण्यात आल्यावर पहिल्यांदा माझ्या मिस्टरांनी त्यांच्या मनाने साडी आम्ही जाऊन आणली होती संक्रांतीसाठी. कारण संक्रांत आली होती त्यावेळेस साडी आणली होती त्यांच्या चॉईसवर. तेव्हापासून मी अशीच
माझ्या लग्नामध्ये जो शालू घेतला होता तो मला आवडलाच नव्हता. माझी आई वडील मला म्हणले होते की तुझ्या भावाच्या लग्नामध्ये तुला जसला शालू घ्यायचा आहे तसला तू घे. तर माझ्या भावाने मला घेतलेला आहे शालू. हे आंबा कलर आहे आणि लाल कलरचं कॉम्बिनेशन खूप छान वाटतं. तर ही साडी मला इथं, तर ही शालू आहे आणि ही 4000 रुपयाचा शालू आहे. त्या शालूला घेऊन नाही म्हणजे तर 4 वर्ष झालं तेव्हापासून असंच आहे. म्हणजे आपण अशा साड्या जास्त काही घालला वापरत नाही आपल्या साड्या चांगल्या वाटतात डेली यूजसाठी घालायला. कधी जर आपल्या लग्न किंवा घरामध्ये काही कोणतं कार्यक्रम असेल तर अशा साड्यांचा उपयोग होतो. अशा कपाटातच ठेवून द्यावं त्या साड्याचा काही जास्त उपयोग होत नाही. तर त्याच्यामुळं मी आता अशा जास्त ह्या साड्या अशा घेतच नाही. तरी पण ही माझ्या भावाच्या लग्नात त्यामध्ये घेतलेली होती कारण म्हणजे शालूची ही माझी अपूर्ण इच्छा पूर्ण झाली होती. मी त्याला त्याच्या लग्नामध्ये माझ्यासाठी शालू घेतली होती. ही मला हिरवा कलर आहे, हिरवा कलर आणि ही काटे ह्याची पण पाठीमागं भरपूर असं ट्रेनिंग झाला होता. त्यापासून ही पण साडी मला माझ्या भावानेच राखी भावनेला हिरव्या कलरच्या साड्या घातल्या त्या पण चांगल्या वाटतात. अशा बघू शकतो किती छान आहे ही साडी. एकदम मस्त आहे. अशी घातल्यावर एकदम भारी वाटते, छान वाटते साडी. आणि पूर्ण भरलेली ही साडी एकदम अशी पूर्ण भरलेली. सगळंच काम आहे. स्टोन आहे ह्याच्यामध्ये. ह्याचं काम पण केलेलं आहे. सगळे चांगले. आणि ही साडी मला ना 1500 रुपयाला घेतलेली ही साडी. 1500 रुपयाला बसलेली. ही पण साडी छान वाटते. आणि ह्याचं पण मी ब्लाऊज शिवले पण ते ब्लाऊज काय आता मी नाही दाखवलं तुम्हाला. भरपूर अजून साड्या आहेत ज्या की मी तुम्हाला दाखवलेल्या नाही मला तर अजून माझ्या लग्नाच्या साड्या तशाच येतात त्या पण नाही दाखवलेल्या. आणि डेली यूजच्या पण अजून भरपूर आहे साड्या. पण मग व्हिडिओ जास्त मोठा बनवेल म्हणून मी काही जास्त दाखवत नाही. आता पुढचा नेक्स्ट व्हिडिओ मी नक्की त्याचा बनवायचा प्रयत्न करेन. कसा वाटला तुम्हाला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या साड्या पण कशा वाटल्या ते तुम्हाला ते पण मला सांगा. आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर चला भेटूया अशाच छोट्याशा आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.